तुमचंही जेवण केल्यानंतर पोट फुगतंय, गॅस, ॲसिडिटी, अपचन, पोटही नीट साफ होत नाहीये आणि त्यासाठी बऱ्याच महागड्या टेस्ट, सोनोग्राफी, एंडोस्कोपी केलीये, मेडिकलमधली गोळ्या, औषधं खाऊन तुम्ही दमलायत, पण काहीच फरक नाही. तर तुम्हाला माहितीये का, याचं रामबाण असं औषध तुमच्या किचनमध्येच उपलब्ध आहे. होय, बरोबर ऐकलत तुम्ही. अगदी वरील सर्व तक्रारींसाठी 100% इफेक्टिव्ह, पटकन तयार होणारं असं घरगुती पाचक चूर्ण आज आपण पाहणार आहोत. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आयुर्वेद शास्त्राचं मूळ सूत्र रोगाः सर्वेपि मंदाग्ने, म्हणजेच सर्वच रोगांचं कारण हे मंद झालेला आपल्या शरीरातील जठराग्नी म्हणजेच आपली कमी झालेली पचनशक्ती असते. बघा, कितीही आपण पौष्टिक खातोय तरी सुद्धा त्याचं पचन व्यवस्थितपणे झालं तरच त्यातून आपल्या शरीराला ऊर्जा, ताकद, पोषण हे सर्व मिळणार आहे. चांगल्या क्वालिटीचे सप्तधातू म्हणजेच रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र ह्यांची निर्मिती होणार आहे. तसंच पचनाचा एंड प्रॉडक्ट म्हणजेच शौचमल हा सुद्धा पचन व्यवस्थित झालं तरच चांगल्या प्रकारे तयार होतो. कुठल्याही त्रासाविना रोजच्या रोज व्यवस्थितपणे बाहेर टाकला जातो, म्हणजेच पोट सुद्धा चांगल्या प्रकारे साफ होतं. अहो, एवढंच काय तर आपलं त्वचा, केसांचं सौंदर्य सुद्धा पचनावरच अवलंबून असतं. मग आता हे पचन व्यवस्थित आहे की नाही ओळखायचं कसं? कुठलीही महागडी टेस्ट यासाठी कामी येत नाही, त्याच्यामध्ये काही निघत देखील नाही. तर जुन्या वैद्यांची एक साधी सोपी ट्रिक, सकाळी उठल्या उठल्या दात न घासता, तोंड न धुता आपली जीभ आरशामध्ये पाहायची. त्यावर खूप जास्त प्रमाणामध्ये पांढरा पिवळसर असा थर जमा झालेला असेल, थोडाफार सगळ्यांचाच असतो पण खूप जास्त जमा झालेला असेल, जेवल्यानंतर पोट जड होतंय, ढेकरा येत आहेत, लोळावंसं वाटतंय, तर तुमचं पचन सुधारण्याची आवश्यकता आहे. आणि मघाशी पाहिल्याप्रमाणे मेडिकलमधली गोळ्या औषधं यासाठी कामी येत नाहीत. तर अगदी आपलं जे किचन आहे तर ते पाचक औषधींचा खजाना अगदी पूर्वापार पासून सांगितलेला आहे. फक्त आपल्याला त्याचा विसर पडलाय. त्याचीच माहिती की पटकन तयार होईल आणि आपल्या किचनमध्ये उपलब्ध असतील असे फक्त 5 पदार्थ वापरून आपण पाचक चूर्ण बनवू शकतो. तर त्याची पूर्ण सविस्तर कृती आणि कुठल्या आरोग्याच्या तक्रारीसाठी ते नेमकं कसं घ्यायचं हेच पूर्ण पाहणार आहोत. अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ आहे, कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा जेणेकरून 100% तुम्हाला या माहितीचा फायदा होईल. आणि हो, छोटीशी विनंती असेल, चॅनलवर नवीन आहात, अजूनही सबस्क्राईब केलेलं नाहीये तर लगेच करून ठेवा, ज्यामुळे अगदी मोफतपणे आमच्या अशाच नवनवीन आरोग्यविषयक व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. त्यातील पहिला घटक म्हणजेच जिरे, जीरक असं ज्याला आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे. तर हे दीपन, पाचन म्हणजेच भूक वाढवून घेतलेल्या अन्नाचं पचन चांगल्या प्रकारे करणारे म्हणून सांगितलेले आहेत. रक्त शुद्ध करतात, तसंच जंतू संसर्ग, कुठलंही इन्फेक्शन जर का अंगामध्ये राहतंय, त्याच्यामुळे ताप बराच काळ शरीरामध्ये आहे तो कमी करण्यासाठी, तसंच स्त्रियांमध्ये गर्भाशयाची शुद्धी करणारे म्हणून सुद्धा सांगितलेले आहे. त्यामुळे पाळीच्या तक्रारींवर सुद्धा, डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा हे चूर्ण तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरू शकतं. तर 4 चमचे जिरे. दुसरा घटक आहे तो म्हणजेच धणे, शरीरातील पित्त, उष्णता, ऍसिडिटी तर कमी करतात. शिवाय मूत्रल म्हणजेच लघवी, तर लघवी ही चांगल्या प्रकारे तयार करून आपल्या शरीरामध्ये साठलेले टॉक्झिन्स आहेत ते लघवी वाटे शरीराबाहेर काढून टाकले जातात. किडनी, लिव्हरची स्वच्छता सुद्धा यामुळे केली जाते. तर हे सुद्धा तेवढेच 4 चमचे घ्यायचे आहेत. तिसरा अतिशय महत्वाचा घटक म्हणजेच ओवा, अजवाईन असं ज्याला म्हटलं जातं. तर आयुर्वेदातील सर्वोत्कृष्ट पाचक औषधी म्हणून हा सांगितलेला आहे. म्हणजे तुम्हाला तुमचं पचन चांगलं करण्यासाठी, भूक वाढवण्यासाठी, पोटदुखी होतीये, पोटामध्ये जंत झालेले आहेत, गॅसेस सतत होत आहेत, कुठेही शरीरामध्ये वेदना होतीये, तर ह्या सर्व तक्रारींवर ओवा हा अतिशय उपयुक्त आहे. फक्त थोडासा उष्ण, गरम गुणाचा असतो, त्यामुळे ज्यांची प्रकृती उष्ण आहे, उष्णतेचे खूप त्रास आहेत, त्यांनी थोडासा कमी प्रमाणामध्ये वापरला तरी देखील चालेल. तसंही यामध्ये आपण ओव्यासोबत जे इतर घटक वापरतोय त्यामुळे ओव्याची जी उष्णता आहे, तिखटपणा आहे तो कमीच होतो. तर 2 ते 4 चमचे ओवा घ्यायचा आहे. चौथा महत्वाचा घटक म्हणजेच बडीशेप.
तर बडीशेप ही सुद्धा दीपन, पाचन, भूक वाढून घेतलेल्या अन्नाचं पचन चांगल्या प्रकारे करण्यासाठी, पोट साफ करण्यासाठी, रक्तशुद्धीसाठी, मुख दुर्गंधी, तोंडाला दुर्गंधी येत असेल, पचन नीट होत नसेल, पोट नीट साफ होत नसेल, पित्ताचा त्रास असेल तर तोंडाला दुर्गंधी येते. तर ह्या सर्व तक्रारींवर बडीशेप ही अतिशय उपयुक्त आहे. तसंच यामध्ये आपण ओवा वापरलेला आहे. तर त्यामुळे चूर्णाची चव थोडीशी तिखट होऊ शकते. तर ती बॅलन्स करण्यासाठी सुद्धा बडीशेप ही अतिशय उपयुक्त आहे. तर 4 चमचेच बडीशेप हे सर्व जे घटक आहेत ते एक-एक करून कढईमध्ये मंद आचेवर छान असे भाजून घ्यायचे आहेत. फार जास्त भाजण्याची गरज नाही. भाजल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्या. थंड झाले की मिक्सरमध्ये यामध्ये साधारण अर्धा ते 1 चमचा सैंधव, 5वा जो महत्वाचा घटक आहे तो म्हणजे सैंधव. त्याला पिंक सॉल्ट असं सुद्धा म्हटलं जातं. तर डोळ्यांसाठी, हृदयासाठी अतिशय हितकर सांगितलेलं आहे. बीपी, थायरॉइडच्या पेशंटमध्ये मीठ न खाण्याचा सल्ला दिला जातो. परंतु सैंधव हे त्यांच्यासाठी अमृताप्रमाणे काम करतं आणि ह्या चूर्णाला छान अशी चव सुद्धा येते. जिभेवरचा जो पांढरा थर आहे तो काढून टाकण्यासाठी सुद्धा सैंधव हे अतिशय उपयुक्त आहे. तर अर्धा ते 1 चमचा सैंधव मिक्सरमध्ये टाकून त्याची छान अशी बारीक एकदम पूड करून घ्यायची आणि ती जी पूड आहे ती एखाद्या स्वच्छ कोरड्या काचेच्याच बरणीमध्ये शक्यतो भरून ठेवा. म्हणजे बराच काळ हे चूर्ण चांगलं टिकतं. अगदी महिनाभर सुद्धा तुम्ही हे आरामात वापरू शकता. आता हे नेमकं घ्यायचं कसं? तर जेवण झाल्यानंतर दोन्ही वेळच्या जेवणानंतर अर्धा ते 1 चमचा, म्हणजे त्रास जास्त असेल तर 1 चमचा, कमी त्रास असेल तर अर्धा चमचा चूर्ण हे 1 कप गरम पाण्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घोट-घोट घ्यायचं आहे. जेवणानंतर लगेच सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा मग कधी गडबड असेल तर तुम्ही असंच अर्धा चमचा चूर्ण जे आहे ते तोंडामध्ये आपण जसं बडीशेप, मुखवास वगैरे टाकतो त्या पद्धतीने घेतलं तरी देखील चालेल. खूप जास्त पोट फुगतंय, ढेकरा येतायत, तसा वगैरे त्रास होतोय तर अशांनी जेवणा अगोदर 15 मिनिट दोन्ही वेळच्या जेवणाआधी हा प्रयोग करायचा आहे. अर्धा ते 1 चमचा आल्याचा रस, आलं स्वच्छ धुवून त्याचं किसून जो रस निघतो तो रस आणि तेवढंच चूर्ण यामध्ये मिक्स करा आणि घ्यायचं आहे. त्याच्याने सुद्धा खूप चांगला फायदा होतो. अगदी म्हणजे 1.5-2 वर्षाच्या वरील लहान मुलं सुद्धा की ज्यांना जंताचा त्रास होतोय, पोट नीट साफ होत नाहीये किंवा ते खात नाहीयेत, भूक कमी आहे त्यांची, तर अशांना सुद्धा हे चालतं. बाकी बीपी, शुगर, थायरॉइड कोणतेही तुम्हाला इतर आजार असतील तरी सुद्धा त्यामध्ये तुम्ही हे आरामात घेऊ शकता. अगदी तुमची जी एनर्जी लेव्हल आहे ती सुद्धा पचन चांगलं झाल्यामुळे वाढणार आहे. तर जरूर सर्वांनी जे चूर्ण आहे ते आजच्या आज बनवून ठेवा आणि ह्याचा जो वापर आहे तो चालू करा. तुमची इतर गोळ्या औषधं नक्कीच कमी होतील. तुमचे जे काही अनुभव असतील ते आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून हा साधा सोपा जो घरगुती उपाय आहे तो इतरांना सुद्धा त्याचा फायदा होईल आणि सर्वांना कुठल्याही औषधाविना कायम निरोगी आयुष्य जगता यावं हाच आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे आपले व्हिडिओ जे आहेत ते जवळच्या मित्र, नातेवाईकांना शेअर करत चला आणि अजून जर का तुम्हाला असे साधे सोपे घरगुती उपाय, शास्त्रोक्त आयुर्वेदिक माहिती आरोग्यासंबंधित ऐकायची असेल तर खाली एक सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे ते प्रेस करून शेजारील घंटीचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून चॅनलवर आपला नवीन व्हिडिओ आला की मोफतपणे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.